नांदेडमध्ये घडलेल्या ऑनर किलिंगच्या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली। प्रेमाला विरोध असल्यानं मुलीचा भाऊ आणि वडिलांनी तिच्या प्रियकराची हत्या केली। मात्र प्रियकराच्या अंत्यविधीवेळी मुलीनं त्याच्या मृतदेहाशी लग्न केलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला। नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय, याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। एक सक्षम ताटे, दुसरा हिमेश मामिडवार, दोघेही सराईत गुन्हेगार। अनेक गुन्ह्यांमध्ये दोघंही वॉन्टेड। दोघांची इतकी पक्की दोस्ती तरीही हिमेश मामिडवारनं सक्षमची हत्या केली। आधी गोळी झाडली, इतक्यावरच थांबला नाही तर हिमेशनं पुढे जाऊन एक फरशी सक्षमच्या डोक्यात घातली। याच हत्येनं अवघं नांदेड शहर हादरलं। इतक्या जवळच्या मित्रानंच मित्राची हत्या का केली, तर त्याला कारण ठरलंय सक्षमची लव्ह स्टोरी। ही आहे आंचल मामिडवार। गेल्या 3 वर्षांपासून आंचल आणि सक्षमचे प्रेमसंबंध होते। दोघंही लग्न करणार होते। सक्षम वेगळ्या जातीचा असल्यामुळे आंचलच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला सक्त विरोध होता। मात्र तरीही त्यांचे प्रेमसंबंध सुरूच होते। सक्षम ताटेवर पण अनेक गुन्हे दाखल आहेत आणि सक्षम ताटेला मारणाऱ्या मामेलवाड कुटुंबावर पण अनेक गुन्हे दाखल आहेत। सक्षम ताटेवर मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे MPDA म्हणजे महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती आणि तो नुकताच सुटून आला होता। आणि आता मान्य पोलीस अधीक्षक साहेब अभिनेश कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मामेडवाड कुटुंबावर पण MPDA प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल। एकूण किती गुन्हे होते सक्षमवर? सक्षमवर अनेक गुन्हे होते आणि मामेडवाड फॅमिलीवर पण अनेक गुन्हे दाखल आहेत। बरं, हत्येनंतर गोष्ट इथेच थांबली नाही, तर आंचलनं सक्षमचं घर गाठलं। त्याच्या पार्थिवासमोरच त्याच्या नावाचं कुंकू लावलं आणि स्वतःच्या आई वडिलांसह भावाच्या फाशीची मागणी केली। 3 वर्षापासून सक्षम ताटेचा आणि माझा प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी काल कुणी त्याच्यावर मामिडवार? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार। तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना शिक्षा होईल? हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी। एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल असा हा घटनाक्रम, ज्यानं नांदेडमधल्या गुन्हेगारीचं वास्तव पुन्हा एकदा उघड केलं। अभिषेक एकबोटे, ABP माझा, नांदेड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।